त्यांना सांगितलंय की कुणाला पक्ष सोडायचा असेल तर तो राजीनामा देऊ शकतो, पण पक्षाची चोरी करून कोणी त्याचा मालक व पक्षप्रमुख बनू शकत नाही. त्यामुळे कुणीही मोठा डाकू डॅकेत किंवा चोर असला तरी शिवसेना पक्षाचे नाव आदित्य ठाकरे बोलले. मला एक आपल्याला पण विनंती करायची आहे की आमची शिवसेना जी आहे ती वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना, त्याची सुनावणी ही सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असताना इव्हन एनसीबीची पण काहीतरी सुरू आहे. मग असं सुरू असताना बाहेर अशी वक्तव्य करणं म्हणजे सुप्रीम कोर्टाचा अवमान आहे. आणि हे महाराष्ट्राच्या मतदारांनी जे आमच्यावर टीका करतात त्यांना दाखवून दिलेलं आहे. खरी गद्दारी ही 19 मध्ये झाली. शिवसेना भाजप सरकार आलेलं असताना देखील मॅन्डेट मिळाले, माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. आमचा धनुष्यबाण काँग्रेसकडे कोणी गहाण ठेवला हे देखील तुम्हाला माहिती आहे. असं सगळं केलेल्या लोकांनी आमच्यावर टीका करणं याच्यापेक्षा स्वतःचं आत्मचिंतन आत्ममंथन करणं गरजेचं आहे. आणि 2 नंबरचा असलेला शिवसेना पक्ष जो एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घोडदौड करत होता तो उठावानंतर युबीटी झाला आणि युबीटी आता 7 नंबरला आहे महाराष्ट्रामध्ये. माझं म्हणणं आमच्यावर टीका करून 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 प्रकाश होता देण्यापेक्षा किंवा ब्रेकिंग मिळवण्यापेक्षा पक्षामध्ये कार्यकर्ते कसे थांबतील, पक्षाची वाढ कशी होईल, पक्ष जनसामान्यांपर्यंत कसा जाईल, भंडाऱ्याला आपण कधी जायचं, गडचिरोलीला कधी जायचं, चंद्रपूरला कधी जायचं, नागपूरला कधी यायचं, ह्याच्यावर जर विचार झाला तर मला असं वाटतं की आहे त्याच्यापेक्षा थोडाफार पक्ष वाढेल ना. कायमस्वरूपी शिंदे साहेबांवर टीका करायची, देवेंद्रजींवर टीका करायची, त्याच्यामधनं काहीही साध्य होणार नाही. सुप्रीम कोर्टावर आमचा विश्वास आहे. आम्ही आमचे जे काही कागदपत्र आहेत ते वकिलामार्फत सुप्रीम कोर्टामध्ये दिलेले आहेत. आम्ही आशावादी आहोत. आम्ही काही अयोग्य केलेलं नाही. आमच्या बाजूनं योग्य तो न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे. शिवसेनाचे धनुष्यबाण यांचं सुनवाई चालू आहे. मात्र समजा हे चुनाव चिन्ह गोठवलं तर दोन्ही पक्षांचे जे आमदार खासदार आहेत हे भाजपामध्ये जातील आणि भाजपाचा फायदा होईल असा प्रकाश आंबेडकर बोलले. आता निकाल तर लागू दे. हल्ली काय झालंय, निकाला अगोदरच भविष्यकार भरपूर झाले. एक सकाळी असतात 9 वाजता, हे पण साहेब झालेले. आधी निकाल लागू दे. निकाल झाल्यानंतर आपण याच्यावर बोलू ना जे काय बोलायचं ते. परंतु कायमस्वरूपी शिवसेना पक्षाची बदनामी करून युपीटी पक्ष मोठा आहे हे फक्त चर्चेतनं दाखवायचं नसतो. त्याच्यासाठी संघटन कौशल्य लागतं आणि संघटन कौशल्यासाठी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये रस्त्यावर उतरण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाच्या मार्फत आंदोलन करून जर रस्त्यावर उतरलं तर पक्ष वाढेल असा माझा सल्ला नाही, माझी विनंती आहे. सगळं काहीच नाही आहे म्हणून वंदे मातरम म्हणून पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम वाद निर्माण करायचं असं भाजपा सरकारचा. सपकाळ साहेबांनी कधी निवडणूक लढवली का? ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, एखादी सोसायटी. काय झालंय हल्ली कोणच पदाधिकारी नसल्यामुळं कोणतरी पदाधिकारी पदावर बसवतात. तर खरं तर बंटी पाटील झाले असते कुठेतरी काँग्रेस पक्ष वाढला असता, विश्वजित कदम झाले असते तर काँग्रेस पक्ष वाढला असता. हे बिचारे दोघेही मनापासून सांगणार नाही, पण त्यांच्या हृदयात काय चाललंय हे मी ओळखणार आहे. मी त्यांचा मित्र आहे. त्याच्यामुळं आता ज्यांना निवडणुका लढलेल्या आहेत, जे ग्रामपंचायतीला उभे राहिलेले आहेत, त्यांना ह्या सगळ्या व्यथा माहिती असतात. इथं जर बंटी पाटील असतील किंवा विश्वजित कदम असतील तर अशा पद्धतीची कधी कॉन्ट्रोवर्सी झाली नसती. त्यांनी त्यांचा पक्ष वाढवला असता, आम्ही आमचा पक्ष वाढवला असता. आता काय होतंय की इकडे शिवसेनेमध्ये युबीटी मधनं रोज सकाळी पत्रकार परिषद होते. त्याची दखल तुम्ही सगळी मंडळी घेता, म्हणून स्वतःची देखील दखल घेतली पाहिजे. म्हणून काहीतरी असंबंध बोलायचं, त्या एका वेगळ्या नैराश्यात हे बोलतात बाकी काही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.